नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण ईश्वरीच्या नावाने जी कंपनी सुरू केलेली आहे तर त्या कंपनीच्या उद्घाटनाच्या वेळीच अर्णवने एखादा खूप मोठा सत्याचा उलगडा केलेला आहे आणि त्या सत्याच्या उलगड्यामध्ये आता एक असा आणखीनच सत्याचा उलगडा झालेला आहे. त्यामध्ये मात्र आता ही जी वल्लरी आहे आणि या वल्लरीने केलेल्या पापाचा भयानक स्फोट होणार आहे. कारण सुप्रियाने असे काहीतरी भयानक पुरावे मिळवलेले असतात आणि ते सुप्रिया ते पुरावे घेऊन आता तेथे आलेली आहे. कारण आता घरचे सगळेजण मात्र या कार्यक्रमाला येण्यासाठी नकार देतात आणि कोणीही आता या कार्यक्रमाला आम्ही येऊ शकणार नाही म्हणून अर्णव ईश्वरीला त्यांनी सांगितलेलं असतं. आजी म्हणलेली असते की जोपर्यंत मात्र तू त्या कंपनीचं नाव बदलत नाही तोपर्यंत आम्ही या इव्हेंटला नाही येऊ शकत आणि जेव्हा तू नाव बदलत असेल तरच आम्ही यायला तयार आहे. परंतु अर्णवने स्पष्ट नकार दिलेला असतो. अर्णव स्पष्ट शब्दात सांगतो की ह्या कंपनीचं नाव नाही बदलणार आणि आता कितीही काही झालं तरी घरातील कोणी या इव्हेंटसाठी यायला तयारच नसतात. परंतु आता सगळी प्रॉपर्टी ईश्वरीच्या नावावर व्हायला नको आणि ही कंपनी तर ईश्वरीच्या नावावर जर झाली तर आता आपलं काही खरं नाही. म्हणून वल्लरीला खूप भीती वाटते आणि वल्लरी आता म्हणते की आता किती काही झालं तरी आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी जावंच लागेल. आता अर्णव आणि ईश्वरीला असं वाटतं की आता आपल्या घरचे कोणी या कार्यक्रमासाठी येणार नाहीत, पण आता आपल्याला त्यासाठी प्लॅन करावा लागेल आणि त्या अगोदर मात्र ईश्वरीच्या आईबाबांना आपण कार्यक्रमासाठी बोलूयात. नम्रताला सुद्धा बोलवण्याची खूप गरज आहे. म्हणून ईश्वरी आणि अर्णवने त्यांना या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलेलं असतं आणि सुप्रिया हे सगळेजण आता इतके छान तयार होऊन तेथे जायला निघतात. सुप्रियाला माहिती असतं की आता ह्या पुराव्याची आपल्याला गरज आहे आणि त्याच वेळी सुप्रियाला मात्र या धुमाळकडून सगळे काही फोटोज आणि पुरावे मिळालेले असतात. त्यानंतर मात्र आता सुप्रिया जेव्हा तेथे येत असते आणि त्याच वेळेस तेथे सुप्रिया येत असताना सुप्रियाची आणि रमाकांत राजशिर्के यांची गाठभेट होते आणि गाठभेट झाल्यानंतर सुप्रिया रमाकांतला ओळखते. तो 15 वर्षाचा 20 वर्षाचा जो भूतकाळ आहे तर तो मात्र दोघांनाही आठवितो. रमाकांत विचारतो की तुम्ही त्याच आहात का जे काही आपल्यावर आरोप करण्यात आले होते. तर तेव्हा तर सुप्रिया म्हणते की हो, तुम्ही नक्कीच ओळखलत आणि हे बघा माझी मुलगी तुमच्या घरामध्ये सून म्हणून आहे आणि तिला आज सगळं काही भोगावं लागतं. सुप्रियाने सगळी करून कहाणी आता रमाकांतला सांगितलेली आहे आणि रमाकांतला हे ऐकल्यानंतर फार मोठा धक्का बसतो. रमाकांत म्हणतो की ही तीच मुलगी असेल ज्या मुलीला यामागे मी भेटलो होतो. मग काही झालं तरी आज मला ह्या कार्यक्रमासाठी जायला हवं. सुप्रिया आता रमाकांतला म्हणते की हे बघा, तुम्हाला कितीही काही झालं तरी आज हीच वेळ आहे तुम्हाला सगळ्यांची डोळे उघडण्याची. तुम्ही निर्दोष होतात आणि निर्दोष आहे ही सिद्ध करण्याची आज हीच आपली वेळ आहे आणि त्यासाठी माझ्याकडे काही पुरावे आहेत आणि ते पुरावे आता मला आता सगळ्यांच्या समोर सांगायचे आहे. कारण आज माझी मुलीच्या नावाने अर्णव आता कंपनी ओपन करत आहे आणि त्या कंपनीचं नाव त्याने ईश्वरी फॅब्रिक असं ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आज या उद्घाटनाला तुमची जर उपस्थिती तेथे लाभली तर खरंच खूप बरं होईल आणि त्या दोघांनाही तुमचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांना खरंच खूप छान वाटेल. कारण त्यांच्या घरातील कोणी आता इव्हेंटसाठी यायला तयार नाहीत. अर्णव आणि ईश्वरीची लाख इच्छा असताना सुद्धा आता सगळेजण त्यांच्या विरोधात आहे. अंजली ताई इतक्या चांगल्या होत्या पण त्यांनीसुद्धा माझ्या ईश्वरीवर अविश्वास दाखवला आणि आपला जो भूतकाळ आहे त्या भूतकाळाचं सत्य समोर येताच त्यांनी सगळ्यांनी माझ्या ईश्वरीला कारणीभूत ठरलेला आहे, तिला दोषी मानलेला आहे आणि तिचा ते रागराग करतात, तिला त्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण आज इतक्या आनंदाच्या क्षणी जर तुम्ही तेथे आला तर खूप छान होईल. आता वल्लरीला माहितीच नसतं की तेथे सुप्रिया येणार आहे आणि रमाकांतसुद्धा येणार आहे आणि योगायोगे मात्र आता ही सगळी यांची गाठभेट होणार आहे. तर जेव्हा आता रमाकांत आणि सुप्रिया तेथे आलेले आहेत, ईश्वरीच्या कंपनीची छान अशी ओपनिंग झालेली असते. ईश्वरी छान आता तयार झालेली आहे. अर्णव ईश्वरी आता जोडीने पूजा वगैरे करतात आणि त्याच वेळेस आता जेव्हा उद्घाटनाचा सोहळा असतो तर आता रमाकांत आणि सुप्रिया तेथे त्यांची एंट्री होते. सुप्रियाला बघून आता ईश्वरीला फार असा आनंद होतो. परंतु ईश्वरी म्हणते की आई तू खूप उशीर केलास आणि बाबा कुठे आहे आणि संजयसुद्धा आता तेथे आलेला असतो. सगळेजण तेथे आलेले असतानाच नम्रता छान तयार होऊन येते. आकाश तिच्याकडे बघत असतो आणि आकाश आणि नम्रता एकमेकांशी छान असे गप्पा करत असतात. आता अर्णव आणि ईश्वरीला असं वाटतं की
आपल्या घरातील कोणी या कार्यक्रमासाठी येणार नाही म्हणून. पण त्याच वेळेस आता एक मोठा असा चमत्कार झालेला आहे. अर्णव ईश्वरीच्या या यशामागे त्यांना आशीर्वाद देणारा एक असा खंबीर हात तेथे आलेला आहे, तो म्हणजे रमाकांत राजशिर्के. रमाकांत राजशिर्के यांना बघितल्यानंतर आता अर्णवला फारच राग येतो, परंतु ईश्वरीला फार आनंद होतो. ईश्वरी अर्णवला शांत राहायला सांगते आणि हे उद्घाटन आता रमाकांत राजशिर्केंच्या हाती आता ईश्वरीने करण्याचं ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता इकडे घरातील कोणी यायला तयार नाही, परंतु वल्लरी म्हणते की जर आपण तेथे गेलो नाही तर ती सगळं कंपनीचा कारभार ते ईश्वरीच्या नावी जाईल. काही झालं तरी आपल्याला जावंच लागेल. अंजली, वल्लरी आणि आजी ह्या तिघीच मात्र तेथे जायला तयार नसतात. अविनाश मामा हे सगळेजण तेथे हजर असतात आणि राकेश तर तेथेच असतो. राकेशला तर माहिती नसतं की येथे आपलं काय बॉम्ब फुटणार आहे. आणि त्यानंतर सगळेजण तेथे आल्यानंतर आता ही सुप्रिया जेव्हा आता वल्लरीला पाहते, आता योगायोग असा होतं की वल्लरीच्या लक्षातच येत नाही की सुप्रिया इथे आलेली आहे म्हणून. आणि त्याच वेळेस आता रमाकांतसुद्धा तेथे आलेला असतो. रमाकांतला बघून मात्र आता सुप्रियाला तर फार मोठा आनंद झालेला असतो, कारण आज इतक्या दिवसाचं जे काही आपल्या माथ्यावर पापाचं ओझं लादलं गेलं होतं, जे अपमान आपला करण्यात आला होता, त्या सगळ्या पापातून आता आपली मुक्तता होणार आहे. कारण आपली काही चूक नसताना जे काही आपल्यावर आरोप करण्यात आले, आपले म्हणजे सगळ्यांच्या समोर आपली जितकी बेइज्जत झालेली आहे, तर त्या जे संकट आपल्यावर आलं होतं त्या संकटातून बाहेर निघण्याची आज ही वेळ आलेली आहे. आणि हे सर्व कोणी केलेलं आहे आणि का केलेलं आहे हे सगळे पुरावे आता ह्या सुप्रियाकडे असतात. आणि सुप्रियाच्या हे सुद्धा लक्षात आलेलं असतं की हे सगळं करण्यामागे अर्णवच्या मामीचा हात आहे आणि अर्णवच्या मामीने हे सर्व घडून आणलेले आहे. तर तेच कारण रमाकांतने सुप्रियाला सर्व सांगितलेलं असतं की हे सर्व करणारी फक्त एकच व्यक्ती असू शकते, ती म्हणजे आमच्या घरातील. सुप्रिया म्हणते की हो, तुमच्याच घरातील आहे ती व्यक्ती आणि तिला मी नाव वगैरे सगळं काही विचारलं होतं, पण त्या बाईने मला तुमच्या घरातील असल्याचं सांगितलं होतं. आणि तेव्हा आता रमाकांत म्हटलेला असतो की ही तीच बाई आहे वल्लरी देशमुखने हे सर्व केलेलं आहे. तर तेव्हा जेव्हा वल्लरी सगळ्यांच्या समोर येते, आता कंपनीचं उद्घाटन वगैरे सगळं काही झालेलं असतं. ईश्वरी अण्णा खूपच खुश असतात आणि त्याच वेळेस आता ह्या सर्व काही सत्याचा उलगडा होतो. सुप्रिया म्हणते की टाळ्या वाजवते की बरं झालं वल्लरी देशमुख, तुम्ही इथे आलात आणि आज मी तुम्हाला ओळखलत. तेव्हा वल्लरीचा आता तिला काय उत्तर द्यावं आणि ते काही कळतच नसतं, कारण वल्लरीचं सत्य मात्र आता सुप्रियाने सगळ्यांच्या समोर सांगायचं ठरवलेलं असतं. त्या अगोदर मात्र सुप्रिया वल्लरीच्या जवळ येते आणि वल्लरीला म्हणते की काय इतक्या दिवस माझ्यापासून याच कारणामुळे तुम्ही लपून राहत होतात, तर माझ्यासमोर तुम्ही येत नव्हतात. वल्लरी म्हणते की तुम्ही काय बोलतात. सुप्रिया म्हणते की मी नक्की काय बोलते ह्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच समजतो, त्यामुळे तुम्ही सोंग घेण्याचा प्रयत्न करू नका आणि नाटकसुद्धा करू नका. जे आहे ते आहे. सगळ्यांच्या समोर तुमचा उलगडा झालेला आहे. कितीही काही झालं तरी पुरावे आज माझ्याकडे आहे आणि त्यात म्हणजे एक महत्त्वाचा पुरावा रमाकांत राजशिर्के आज येथे आलेले आहे. रमाकांतचं नाव घेताच वल्लरीला फार मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याच वेळेस मात्र आता अंजली रागाने पाहत असते. अंजलीला असं वाटतं की आता या सगळ्याची मालकीण आता ईश्वरी एकटी झालेली आहे आणि आपल्याकडून सगळं काही काढून घेतलेलं आहे. तर परंतु अर्णवने मात्र ठरवलेलं असतं की आज अंजली ताईचे डोळे उघडायचे. कितीही काही झालं तरी तिच्यासमोर सत्य आणायचं. जिजू कितीही बदलले असले तरीसुद्धा आज जिजूंच्या ह्या पराक्रमाचा तमाशा मात्र आज आपण सांगायचंच आहे. आणि त्याच वेळेस रियालासुद्धा आता अर्णवने तेथे बोलावलेलं असतं आणि जेव्हा रिया तेथे येते तेव्हा आता रिया मात्र ह्या राकेशची गचंडी धरते आणि अंजलीसमोर त्याची गचंडी धरून त्याला तेथे घेऊन येते आणि म्हणते की हे बघ, हा तुझा नवरा, त्याने काय काय केलेलं आहे आणि काय काय केलेलं नाही आज मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. तुझ्या नवऱ्याने मला फसवलं, माझे दागिने घेऊन तो चोरून आता पळून निघून आला आणि जे दागिने वगैरे आहे ते सगळे काही पैसे अडका आहे, तर ते माझ्याशी लग्न करण्याचं खोटं नाटक केलं आणि ते सगळं काही तो घेऊन आला. तुला असं वाटत असेल की हा नवरा तुझा खूपच चांगला आहे, पण आज अर्णव सर आणि ईश्वरी मॅडम यांनी मला जर येथे बोलावलं नसतं तर आज माझ्या मनाला इतकं वाईट वाटलं असतं, कारण ह्या नराधमाला मी शिक्षा देऊ शकले नसते. कारण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले होते तुमचे डोळे उघडण्यासाठी, पण त्याच वेळेस मात्र ईश्वरीने मला थांबवलं होतं. तुमच्या
समोर एकही सत्याचा उलगडा तिने मला करून दिला नाही. केवळ तुमची तब्येत ठीक नव्हती, तुम्ही प्रेग्नेंट होतात आणि तुमची डिलेव्हरीची वेळ आली होती. तुम्हाला काही होऊ नये यासाठी मला ईश्वरी आणि अर्णव यांनी अडवलं होतं आणि योग्य वेळ आता हीच आली आणि योग्य संधीचा फायदा घेऊन त्यांनी आज मला येथे बोलावलं आणि तुमचे डोळे उघडण्यासाठी मी आता हे सर्व तुमच्यासमोर सांगत आहे. राकेशला तर खूपच घाबरतो. राकेश म्हणतो की काय बोलतात तुम्ही, कोण आहात, मी तुम्हाला नाही ओळखत. तर या आता सगळ्यांच्या समोर त्याच्या कानामागे देते आणि तुम्ही मला ओळखत नाही का असं म्हणते. तुम्ही तर मला चांगलंच ओळखतात. कितीही तुम्ही ओळख लपवण्याचा प्रयत्न जरी केला असला, तुम्हाला जरी काही आठवत नसेल, असं जरी तू सगळ्यांच्या समोर नाटक करत असेल, पण मी तुला नाही सोडू शकणार. आज तुला मात्र मी पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच. त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरीसुद्धा खूपच घाबरलेली असते. वल्लरी काही आपला गुन्हा कबूल करायला तयारच नसते. सुप्रियाने सगळे पुरावे देऊन आता सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात आणि त्याच वेळेस आता आजी समोर येते आणि आजी समोर आल्यानंतर मात्र ईश्वरीला आता माफी मागते. ईश्वरीला म्हणते की माफ कर, कारण मी तुला घरची सून मानायला तयार नव्हते, पण आज जे झालेलं आहे त्यामुळे खरंच ईश्वरी माझे डोळे उघडले आणि आज जसा तुला अर्णवने कंपनीचा मान दिलेला आहे तसाच मी राजशिर्क्यांच्या सुनेचा दर्जा तुला देत आहे. राजशिर्क्यांची सून तू आहे आणि हक्काची सून तू आहेच, कारण आज तू आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले. मी तुला खरंच माफी मागते, मनापासून मला माफ कर. म्हणून आजी तिला प्रेमाने जवळ घेते आणि घट्ट अशी मिठी मारते आणि ईश्वरीला कंपनीचे हक्क तर भेटतातच, परंतु राजशिर्क्यांच्या या सुनेचा दर्जासुद्धा भेटून तिला आता पूर्ण राजशिर्क्यांची सून म्हणून आता ही घराची लक्ष्मी म्हणून सर्व प्रॉपर्टीचे हक्क दिले जातात. आणि यापुढे मात्र आता घराच्या चाव्या आहे, घराचा सर्व कारभार आहे ईश्वरी तुझ्या ताब्यात असेल, कारण वल्लरीने जे केलेलं आहे त्याला माफी नाही, तिला शिक्षा तर व्हायलाच हवी. हे सगळं काही झाल्यानंतर वल्लरी खूप पाया पडत असते, माफी मागत असते, पण आजी एक सणकणी आता वल्लरीच्या कानामागे देते आणि चालती हो असं म्हणते. तेव्हा मित्रांनो, राकेशचं सुद्धा भांडं फुटलेलं आहे आणि वल्लरीच्या पापाचा घडासुद्धा भरलेला आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.